Hello dear students, I am Professor G.B. Shendge from College of Agriculture Baramati, and today's our lecture on the safflower crop, cultivation practices of safflower crop. Safflower in Marathi it is called as करडई. मराठीमध्ये सॅफ्लावरला करडई असं म्हटलं जातं आणि हे पीक ऑइलसीड क्रॉप आहे, म्हणजे तेलबियाचं पीक आहे. ऑइल पर्पजसाठी हे पीक लावलं जातं. त्याला मराठीत करडई असं म्हटलं जातं किंवा काही भागामध्ये कुसुम असं म्हटलं जातं. ओके, सॅफ्लावरचा मेनली ॲज अ व्हेजिटेबल म्हणून उपयोग केला जातो आणि ॲज अ ऑइल पर्पजसाठी या दोन्हीसाठी सॅफ्लावरचा जास्त करून उपयोग केला जातो. ओके, फर्स्ट इज द बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन ऑफ सॅफ्लावर क्रॉप. लोकल नेम और मराठी नेम ऑफ सॅफ्लावर इज करडई, कुसुंबा अँड कुसुम. ओके, आपल्या इकडं करडई असं म्हटलं जातं, काही भागामध्ये कुसुम असं म्हटलं जातं किंवा कुसुंबा अशी वेगवेगळी नावांनी सॅफ्लावरला ओळखलं जातं. द बॉटॅनिकल नेम ऑफ सॅफ्लावर इज कॅर्थॅमस टिंक्टोरियस. ओके, कॅर्थॅमस टिंक्टोरियस इज द बॉटॅनिकल नेम ऑफ सॅफ्लावर क्रॉप अँड द फॅमिली इज कॉम्पोजिटी. फॅमिली ऑफ सॅफ्लावर इज कॉम्पोजिटी. ओके, अजून आपण लास्ट लेक्चरमध्ये सनफ्लावर हे क्रॉप बघितलं. सनफ्लावर क्रॉपची फॅमिली कोणती आहे? कॉम्पोजिटी आहे. ओके, दिस बोथ क्रॉप्स आर ऑइलसीड क्रॉप्स अँड द फॅमिली ऑफ सनफ्लावर अँड सॅफ्लावर इज कॉम्पोजिटी. Origin of safflower. Safflower is originated from Afghanistan and Abyssinia. Abyssinia and Afghanistan is the origin of safflower crop. Okay, this is the botanical description of safflower. Local name is Kardai. Botanical name is Carthamus tinctorius. Family Compositae and origin is Abyssinia and Afghanistan. Then see the economic uses of safflower. Okay, safflower oil does not increase the cholesterol level in human blood, hence it's good for the health. Okay, this crop, safflower crop, is mostly grown for oil purpose and it is also used as a vegetable. Okay, this is the economic uses of safflower crop. It is an important oilseed crop. Safflower is the most important रब्बी oilseed crop grown in Maharashtra. हे महत्त्वाचं असं तेलबियाचं पीक आहे आणि हे रब्बी सीझनमध्ये हे पीक लावलं जातं. मोस्टली महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे रब्बी म्हणजे हिवाळ्यामध्ये हे पीक लावलं जातं. इट इज ग्रोन मेनली फॉर इडिबल ऑइल अँड समटाईम्स फॉर डाय पर्पज. दिस क्रॉप इज ग्रोन फॉर इडिबल ऑइल. इडिबल ऑइल म्हणजे खाण्यायोग्य तेलासाठी आणि डाय पर्पज म्हणजे रंग तयार करण्यासाठी या पिकाचा उपयोग केला जातो. डाय पर्पज मीन्स रंग तयार करण्यासाठी सॅफ्लावरचा उपयोग केला जातो. The oil is good for heart patients as it contains the polyunsaturated fatty acids. ओके, करडईच्या तेलामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असल्यामुळे दिस ऑइल ऑफ सॅफ्लावर इज गुड फॉर द हार्ट पेशंट्स. ज्या माणसांना किंवा ज्या लोकांना हृदयासंबंधित जे आजार आहेत ते होऊ नयेत किंवा ते कंट्रोल होण्यासाठी सॅफ्लावर किंवा सनफ्लावरचं ऑइल रिकमेंडेड केलं जातं. का तर कारण हे सॅफ्लावरचं ऑइल डज नॉट इन्क्रीज द कोलेस्ट्रॉल लेवल इन ह्युमन ब्लड. ओके, कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही ह्युमन ब्लडमध्ये. सो हिन्स इट इज गुड फॉर दी हेल्थ अँड दिस ऑइल इज ऑल्सो गुड फॉर दी हार्ट पेशंट्स. देन यंग प्लांट्स यूज ॲज अ व्हेजिटेबल. जेव्हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये किंवा जेव्हा लावल्यापासून 30 दिवसापर्यंत यंग प्लांट म्हणतो आपण, कोवळं हे ॲज अ व्हेजिटेबल म्हणून वापरलं जातं. करडईची भाजी केली जाते बघा, त्याच्या पानांचा उपयोग करून भाजी तयार केली जाते. देन ऑइल इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ पेंट्स, वॉर्निशेस अँड वॉटरप्रूफिंग मटेरियल. ओके, याचं ऑइल कसं असतं? ड्रायिंग प्रॉपर्टीज असते. ऑइल प्रॉपर्टीज कशी आहे? ड्रायिंग म्हणजे जे त्याचं ऑइल हवेच्या संपर्कात आलं तर ते काय होतं? ड्राय होतं. आणि ड्रायिंग प्रॉपर्टी असल्यामुळे याचं ऑइल कशासाठी वापरलं जातं? इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ पेंट्स तयार करण्यासाठी, वॉर्निशेस तयार करण्यासाठी किंवा वॉटरप्रूफिंग मटेरियल तयार करण्यासाठी सॅफ्लावरच्या तेलाचा उपयोग केला जातो. देन रेड अँड येलो डाय ऑफ्टेन फ्रॉम फ्लावर. इट इज यूज फॉर कलरिंग पर्पज. ओके, रेड आणि येलो, लाल आणि पिवळा रंग आपल्याला त्याच्या पानांपासून किंवा फुलांपासून काढता येतो किंवा तयार करता येतो. अँड दिस डाय इज यूज फॉर कलरिंग पर्पजसाठी वापरलं जातं. रेड आणि येलो डाय, लाल आणि पिवळा रंग, इज ऑफ्टेन फ्रॉम द फ्लावर हेड्स. फ्लावर्स जे असतील
त्याचे पेटल्सपासून तयार केला जातो आणि इट इज यूज फॉर कलरिंग द क्लॉथ्स. क्लॉथ्स कलर करण्यासाठी याच्या रेड आणि येलो डायचा उपयोग केला जातो. इट इज ग्रोन ॲज अ बॉर्डर क्रॉप. बॉर्डर क्रॉप म्हणजे जे मेन क्रॉप आहे त्याच्या बाजूने किंवा बांधावर हे पीक लावलं जातं. कशासाठी? टू प्रोटेक्ट द मेन क्रॉप फ्रॉम डोमेस्टिक ॲनिमल्स. ओके, मेन क्रॉप प्रोटेक्ट होण्यासाठी या प्लांटला काटे असल्यामुळे ॲज अ बॉर्डर क्रॉपमध्ये हे बॉर्डर क्रॉप म्हणून हे पीक लावलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, पाळीव प्राणी म्हणतो आपण, ते मेन क्रॉपवरती अटॅक करत नाही किंवा मेन क्रॉप वरती खात नाहीत. म्हणून ॲज अ प्रोटेक्ट क्रॉप म्हणून हे बांधावरती किंवा मेन क्रॉपच्या कडेने हे पीक लावलं जातं, बॉर्डर क्रॉप म्हणून लावलं जातं. देन ड्रायड स्टॉक्स आर यूज ॲज अ फ्यूल और फॉर मेकिंग पेपर. ओके, ड्राय स्टॉक म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर जे आपण जे त्याचं हेड आहे त्याला कॅप्सूल असं म्हटलं जातं, ते काढल्यानंतर जो पोर्शन राहतो दॅट इज कॉल्ड एज ड्रायड स्टॉक्स. त्याच्यामध्ये स्टेम असेल, लिव्ज असतात, येतात. ओके, दिस स्टॉक्स आर यूज फॉर दी फ्युअल पर्पज, ॲज अ इंधन म्हणून वापरलं जातं किंवा मेकिंग पेपर तयार करण्यासाठी वापरलं जातं. देन ऑइल कंटेंट ऑफ सॅफ्लावर इज अबाउट 28 to 30%. ओके, सॅफ्लावरमध्ये किती टक्के तेल असतं? 28 ते 30%. ओके, फिलिंग द ब्लँक्सला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सॅफ्लावर कंटेन्स -% ऑइल. किती असतं? 28 ते 30% ऑइल असतं सॅफ्लावरमध्ये. ओके, दिज आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ सॅफ्लावर. कशासाठी वापरलं जातं सॅफ्लावर? इट इज यूज फॉर इडिबल ऑइल पर्पजसाठी वापरलं जातं. अजून व्हेजिटेबलसाठी वापरलं जातं, भाजी करण्यासाठी. अजून रेड आणि येलो डाय कलरिंगसाठी वापरलं जातं. नंतर फ्यूल पर्पजसाठी वापरलं जातं. पेंट्स तयार करण्यासाठी वापर केला जातो. ओके, आणि हे क्रॉप बॉर्डर क्रॉप म्हणून मेन क्रॉपच्या बाजूने लावलं जातं. ओके, दिज आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ सॅफ्लावर. त्यालाच आपण मराठीत करडई असं म्हटलं जातं. ओके, इमेजमध्ये बघा, मी इमेज ठेवलेली आहे इथं. हे सॅफ्लावरचं प्लांट दाखवलेलं आहे. ओके, इथं बघा रेड आणि येलो पेटल्स दिसत आहेत. ओके, ह्या पेटल्सपासून काय तयार केलं जातं? इट इज यूज फॉर दी डाय तयार करण्यासाठी किंवा कलर तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. देन सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द इकॉलॉजी. इकॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ क्लायमेटिक अँड सॉईल रिक्वायरमेंट फॉर ग्रोविंग द क्रॉप, दॅट इज कॉल्ड एज इकॉलॉजी. इन द इकॉलॉजी फर्स्ट इज द क्लायमेटिक रिक्वायरमेंट. हवामान कसं लागतं ह्या पिकाला? दिस द रब्बी क्रॉप. हे पीक रब्बी सीझनमध्ये लावलं जातं. म्हणजे रब्बी सीझन म्हणजे हिवाळ्यामध्ये कसं वातावरण असतं? थंड. ओके, थंड आणि कोरडं हवामान असतं. ओके, सॅफ्लावर इज ग्रोन इन कूल अँड ड्राय क्लायमेट. थंड आणि कोरड्या हवामानामध्ये हे पीक लावलं जातं. टेम्परेचर रिक्वायरमेंट. टेम्परेचर किती लागतं? 15 ते 40 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं. आणि पाऊस किती लागतो? 1000 mm पर इयर, 1000 मिलीमीटर पर इयर एवढी रेनफॉल रिक्वायरमेंट आहे ह्या पिकाची. देन रेनफॉल अँड हाय ह्युमिडिटी. ओके, हाय ह्युमिडिटी अँड रेनफॉल इन्क्रीजेस द डॅमेज फ्रॉम फंगल डिसीजेस. ओके, जर हवामानामध्ये किंवा पाऊस जास्त पडला आणि ह्युमिडिटी, आर्द्रता जर जास्त असेल तर पिकावरती फंगल डिसीजेस, जे बुरशीजन्य रोग आहेत, त्यांचा अटॅक किंवा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसतो. देन इट इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. ड्राउट रेजिस्टंट क्रॉप म्हणजे काय? ड्राउट म्हणजे काय? दुष्काळ. आणि रेजिस्टंट म्हणजे काय? प्रतिरोधक असं म्हणतो. दुष्काळ प्रतिरोधक म्हणजे कमी पाण्यावरती हे पीक उगवून येण्यासारखं पीक आहे किंवा कमी पाण्यावरती तग धरणारं हे पीक आहे. जर पाणी नसेल किंवा कमी असेल तरीही हे पीक व्यवस्थितरित्या उगवून येतं. दॅट इज कॉल्ड एज ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. कमी पाण्यामध्ये उगवून येणारं पीक आहे सॅफ्लावर हे. देन सी द सॉईल रिक्वायरमेंट. जमीन कशी, माती कशी लागते? सॅफ्लावर grows well in well-drained, fertile, medium to heavy soil. It is good for the कल्टिवेशन ऑफ सॅफ्लावर. ओके, वेल ड्रेनेड म्हणजे पाण्याचा निचरा चांगली होणारी, फर्टाईल म्हणजे सुपीक, आणि मीडियम टू हेवी म्हणजे मध्यम ते भारी जमीन सॅफ्लावर पिकासाठी योग्य आहे. सॅफ्लावर हे इरिगेटेड अँड अनइरिगेटेड असे दोन प्रकारामध्ये घेतलं जातं. इरिगेटेड म्हणजे बागायती पीक आणि अनइरिगेटेड म्हणजे जिरायती पीक, म्हणजे पावसाच्या पाण्यावरती हे पीक घेतलं जातं. जर आपण इरिगेटेड क्रॉप बागायती पीक म्हणून घेणार असेल तर त्यासाठी लाईट ॲल्युअल अँड लोमी सॉईल लागते. लाईट ॲल्युअल म्हणजे गाळाची मृदा असं म्हणतो आपण. आणि हे लोमी सॉईल म्हणजे काय? लोमी सॉईल म्हणजे काय? इक्वल प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल्स. इक्वल प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल, तिन्ही पार्टिकलचं इक्वल प्रपोर्शन असतं अशा जमिनीला काय म्हणतात? लोमी सॉईल असं म्हटलं जातं. इट इज बेस्ट फॉर द इरिगेटेड क्रॉप.
आणि अनइरिगेटेड क्रॉपसाठी कशी जमीन लागते? फॉर दी अनइरिगेटेड क्रॉप्स ब्लॅक कॉटन सॉईल इज रिक्वायर्ड. ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजे काळी मृदा असं आपण म्हणतो, जे आपल्याकडे आढळते, दॅट इज ब्लॅक कॉटन सॉईल. अशी अनइरिगेटेड क्रॉपसाठी जमीन लागते. दिस इज द सॉईल रिक्वायरमेंट. देन सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज varieties of safflower, Sharda, Bhima and Tara. Okay, these are the most important varieties of safflowers, and these varieties are mostly grown in Maharashtra. Then Nira, N62-8, CT11, N7 and N300. These are the important varieties of safflower. Out of that, Sharda, Bhima, Tara and Nira, these are the most important varieties of safflower. These varieties are mostly grown in Maharashtra. Okay, these are the varieties. Filling the blanks ला तुम्हाला variety विचारले जाऊ शकतात. Bhima is a variety of dash dash crop. Okay, Bhima and Tara is the variety of safflower crop. Then next point, that is the land preparation or preparation of land. Okay, land preparation is carried out before the sowing of crop. कोणतेही पीक लावायच्या अगोदर लँड प्रिपरेशन केलं जातं. लँड प्रिपरेशनमध्ये काय येतं? प्लाविंग असेल, हॅरोइंग असेल, कलेक्शन ऑफ स्टबल्स. ओके, असे वेगवेगळे ऑपरेशन्स येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॅफ्लॉवर क्रॉप रिक्वायर्स 1 डीप प्लाविंग. 1 डीप प्लाविंग म्हणजे एक खोल नांगरट लागते. 30 सेंटीमीटर डीप खोल नांगरट केली जाते. नांगरट केल्यानंतर 2 to 3 हॅरोइंग्स आर गिवन. 2 ते 3 कुळवणी केले जातात बाय युझिंग द हॅरो म्हणजे काय? कुळव असं म्हणतो. कुळवाच्या सहाय्याने 2 ते 3 हॅरोइंग्स केली जातात, जेणेकरून जे मोठे क्लाउड्स असतील ते काय होतील? ब्रेक होतील. आफ्टर दॅट स्टबल्स आर कलेक्टेड अँड बर्न. ओके, हॅरोइंग झाल्यानंतर जे स्टबल्स असतील, स्टबल म्हणजे खोड असं आपण म्हणतो, जे प्रिव्हियस क्रॉप पाठीमागचे जे पीक लावलेलं आहे त्याची खोड प्लाविंग केल्यामुळे वरती येतात, किंवा धसकटे असं आपण म्हणतो. ते धसकटे काय करायचे? कलेक्ट करायचे आणि बर्न करायचे, जाळून टाकायचे. जर आपण तसेच ठेवले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किडीची अंडी असतात. त्याच किडीचा परत प्रादुर्भाव त्या पिकावरती होऊ नये म्हणून ते काय केले जातात? बर्न केले जातात. आफ्टर दॅट 5 to 10 tons FIM is added into the soil at the time of last harrowing. जेव्हा लास्ट हॅरोइंगच्या अगोदर 5 ते 10 टन्स FIM काय केलं जातं? मिक्स केलं जातं आणि त्याच्यानंतर शेवटचं हॅरोइंग केलं जातं, जेणेकरून ते शेणखत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि पिकाला अवेलेबल होईल. ओके, आणि जर ॲज अ मिक्स क्रॉप म्हणजे काय? मिश्र पीक जर आपण दुसऱ्या पिकामध्ये जसं सॅफ्लॉवर आपण पीक घेतलं तर त्याला प्रिपरेटरी टिलेज, मॅन्युअरिंग अँड इंटरकल्टिवेशन इज गिव्हन टू द मेन क्रॉप. म्हणजे जे काही टिलेज प्रॅक्टिसेस आहेत हे सेम असतील. जर आपण मिश्र पीक घेतलं, सपोज ज्वारीमध्ये आपण सॅफ्लॉवर लावत असेल तर ज्वारीसाठी जे आपण टिलेज ऑपरेशन करणार आहोत तेच टिलेज ऑपरेशन आपण ह्याला सॅफ्लॉवर ह्या पिकाला लागू पडतील. ओके, स्पेशल अशी काही प्रॅक्टिसेस करण्याची गरज लागत नाही जर मिक्स क्रॉप घेतलं तर. देन सोविंग सीझन अँड सोविंग टाईम. सोविंग सीझन म्हणजे काय? हंगाम, पेरणीचा हंगाम. हे आता हे क्रॉप सायन्स पेपर सेकंडमधलं क्रॉप आहे, तर सोविंग सीझन कोणता येणार? रब्बी सीझन. त्याला आपण हिवाळा असं म्हटलं जातं. कोणत्या टाईम म्हणजे काय? कालावधी. कोणत्या कालावधीत लावतो? ऑक्टोबर ते नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये आपण मोस्टली रब्बी क्रॉप्स काय करतो? लावतो. ओके, रब्बी ऑक्टोबर टू नोव्हेंबर. दिस द सोविंग सीझन अँड सोविंग टाईम ऑफ सॅफ्लॉवर क्रॉप. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ सोविंग मेथड. पेरणीची पद्धत. कोणत्या पद्धतीने हे पीक लावतो? सोविंग इज डन विथ द हेल्प ऑफ सीड ड्रिल. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज ड्रिलिंग असं म्हटलं जातं. आणि डेप्थ किती ठेवतात त्याची? 8 ते 10 सेंटीमीटर. ड्रिलिंग ह्या मेथडने हे पीक लावलं जातं आणि डेप्थ 8 ते 10 सेंटीमीटर एवढी ठेवली जाते. डेप्थ म्हणजे काय? खोली. ओके, जर जास्त डेप्थ ठेवली तर पिकाचं त्या सीडचं जर्मिनेशन व्यवस्थित होणार नाही. आणि जर शालो डेप्थ ठेवली, जर वरच्या वर लावलं तरी व्यवस्थित प्रकारे त्याचं जर्मिनेशन होत नाही. म्हणून प्रॉपर डेप्थ ठेवली पाहिजे 8 ते 10 सेंटीमीटर, जेणेकरून त्याचं व्यवस्थित जर्मिनेशन होईल. ओके, देन सीड रेट म्हणजे बियाण्याचे प्रमाण. ओके, हेक्टरी किती बियाणं लागतं ॲज अ मिक्स क्रॉप और ॲज अ प्युअर क्रॉप. जर मिक्स क्रॉप मिश्र पीक म्हणून घेत असेल तर सीड रेट किती लागतो? 8 ते 15 kg पर हेक्टर. आणि प्युअर क्रॉप म्हणजे एकच फक्त सॅफ्लॉवर्स हे पीक लावत असेल तर 20 ते 25 kg पर हेक्टर एवढा काय लागतो? सीड रेट लागतो. ओके, मिक्स क्रॉपसाठी किती लागतो? 8 ते 15 किलो आणि प्युअर क्रॉपसाठी 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी एवढा काय लागतो? सीड रेट लागतो, बियाण्याचे प्रमाण लागते. ओके, सीड रेट नंतरचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय?
बीज प्रक्रिया असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. बीज प्रक्रिया कशासाठी करतात? फॉर कंट्रोलिंग द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट अँड डिसीजचा अटॅक कमी करण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून काय केले जाते? सीड ट्रीटमेंट केली जाते. Seeds are treated with Thiram or Captan at the rate 2 to 3 gram per kg of seeds to control the seed-borne diseases. ओके, कशाची ट्रीटमेंट द्यायची? थायरम और कॅप्टन. हे काय आहेत? फंगीसाईड आहेत, म्हणजे जे बुरशीजन्य रोग आहेत, फंगल डिसीजेस आहेत, ते कंट्रोल करण्याचं काम काय करतात? हे करतात. थायरम आणि कॅप्टन 2 ते 3 ग्रॅम एका किलो सीडला काय करायचं? चोळायचं आणि चोळल्यानंतर ते ड्राय करायचं आणि ड्राय केल्यानंतर लगेच काय करायचं? सोईंग करायचं. कशासाठी करतात ही सीड ट्रीटमेंट? फॉर कंट्रोलिंग द सीडबॉर्न डिसीजेस. जे काही सीडबॉर्न डिसीजेस आहेत ते कंट्रोल होण्यासाठी किंवा कमी येऊ नयेत म्हणून सीड ट्रीटमेंट केली जाते. देन स्पेसिंग. स्पेसिंग म्हणजे काय? अंतर. कशामधलं अंतर? प्लांट टू प्लांट आणि रो टू रो. 2 ओळीमधलं आणि 2 प्लांटमधील अंतर मेंटेन केलं जातं स्पेसिंगमध्ये. ॲज अ रेनफेड क्रॉप. रेनफेड क्रॉपसाठी किती ठेवलं पाहिजे? स्पेसिंग कमी असतं, 45 × 20 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग असतं. आणि ॲज अ इरिगेटेड क्रॉपचं स्पेसिंग जास्त असतं, 60 × 30 सेंटीमीटर एवढं ठेवलं जायचं. 60 बिटवीन द 2 रोज अँड 30 सेंटीमीटर बिटवीन 2 प्लांट्स. ओके, एवढं स्पेसिंग मेंटेन केलं जातं. एवढं स्पेसिंग ठेवून पिकाची काय केलं जाते? सोईंग केलं जातं, लागवड केली जाते. ओके, त्याच्यानंतर आहे इंटरकल्टिवेशन अँड क्रॉप रोटेशन. इंटरकल्टिवेशन म्हणजे काय? त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? अंतर मशागत असं म्हटलं जातं. जर आपण मिक्स क्रॉप म्हणजे मिश्र पीक जर लावत असेल तर सेम इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस गिव्हन टू द मेन क्रॉप. जे काही मेन क्रॉपला आपण जे इंटरकल्टिवेशन ऑपरेशन करत आहेत तेच काय होतील? सॅफ्लॉवर क्रॉपला लागू पडतील. आणि ॲज अ प्युअर क्रॉप म्हणजे फक्त सॅफ्लॉवर जर लावत असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? 2 थिनिंग्स ॲट 10 अँड 20 days आफ्टर सोईंग. 2 थिनिंग केले जातात. थिनिंग म्हणजे विरळणी. जिथं जास्त सीड्स पडले तिथं जास्त काय होतात? सीड्स किंवा प्लांट्स उगवतात. त्याच्यामुळे जिथं जास्त उगवलेलं आहे त्यातले फक्त 1 ते 2 जे सीडलिंग्स असतील, हेल्दी सीडलिंग, हेल्दी प्लांट्स काय करायचे? ठेवायचे आणि बाकीचे काय करायचे? अप्रूट करायचे. 2 थिनिंग करायचे 10 अँड 20 days, 10 आणि 20 दिवसाच्या अंतराने, 20 दिवस लागवडीनंतरच्या 20 दिवसाने थिनिंग केलं जातं. थिनिंग केल्यानंतर 1 विडिंग अँड 2 होईंग्स आर गिव्हन ॲट 15 days इंटरवल. थिनिंग केल्यानंतर 1 विडिंग, 1 खुरपणी करायची आणि 2 होईंग, 2 कोळपणी करायच्या 15 दिवसाच्या अंतराने. फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ. वीड ग्रोथ तण कंट्रोल करण्यासाठी खुरपणी आणि कोळपणी केली जाते. नंतर ॲट द एज ऑफ 45 to 60 days टॉप्स ऑफ द प्लांट्स आर कट डाऊन, दॅट इज कॉल्ड एज टॉपिंग असं म्हटलं जातं. ओके, ॲट द एज ऑफ 45 to 60 days 45 ते 60 दिवसाचं जेव्हा ते पीक होईल तेव्हा काय करायचं? त्याचा शेंडा काय करायचा? टॉप्स काय करायचे? तोडायचे किंवा खुडायचे. त्याच्यामुळे काय होतं? जर शेंडा खुडल्यामुळे किंवा तोडल्यामुळे काय होतं? मोर ब्रांचेस आणि फ्लावरिंग काय होतात? त्या पिकाला किंवा त्या प्लांटला येतात, म्हणून काय केलं जातं? टॉपिंग केलं जातं. टॉपिंग म्हणजे काय? ॲट द एज ऑफ 45 to 60 days टॉप ऑफ द प्लांट्स or shoot of the plants are cut down. Shoot or tops of the plants are cut down. That is called as topping. टॉपिंग म्हणजे काय? शेंडा खुडणे असं म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड एज टॉपिंग असं म्हटलं जातं. आणि हे टॉपिंग कशासाठी करायचं? टॉपिंग फॉर मोर ब्रांचिंग, फ्लावरिंग अँड यील्ड. त्या प्लांटला मोर ब्रांचेस, फांद्या येण्यासाठी, मोर फ्लावर्स, जास्त फुलं येण्यासाठी, आणि फुलं जास्त आली की उत्पन्न काय होतं? जास्त येतं. उत्पन्न वाढण्यासाठी टॉपिंग केलं जातं. ओके, टॉपिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस इन द सॅफ्लॉवर. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये टॉपिंगची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. देन क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे काय? पिकांची फेरपालट असं आपण म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या सीझनला एकच पीक न लावता वेगवेगळी पिकं लावणे, दॅट इज कॉल्ड एज क्रॉप रोटेशन असं म्हटलं जातं. बाजरा, जवार अँड सॅफ्लॉवर. ओके, बाजरा आणि जवार, बाजरा किंवा जवार ह्या दोन्ही पिकापैकी एक पीक खरीपमध्ये लावायचं आणि सॅफ्लॉवर रब्बीमध्ये लावायचं. किंवा मूग आणि उडीद हे खरीपमध्ये लावले जातात आणि रब्बीमध्ये सॅफ्लॉवर, किंवा ग्राउंडनट आणि सॅफ्लॉवर. ग्राउंडनट खरीपमध्ये लावला जातो आणि सॅफ्लॉवर रब्बीमध्ये लावला जातो. दिस इज द क्रॉप रोटेशन ऑफ in safflower crop. Okay, these are the cultivation practices of safflower. Okay, remaining cultivation of practices we will see in next lecture. Thank you.